वैकुंठवासी सद्गुरू वासुदेवजी महाराज अडगावकर यांनी जशी शिबिराची परंपरा चालू केली, महाराज त्यांनी 55 वर्ष बालसंस्कार शिबिर घेतले. म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की 15 दिवस काढत जा जरा शिबिरासाठी. सप्त्यासाठी तर दिवस काढतायच ना तुम्ही, शिबिरासाठी काढायचं. फक्त 15 दिवसाचं घ्या, अनिवासी घ्या. तुम्हाला सांगतो, हे बालसंस्कार शिबिर जर कमी कमी होत गेले ना तर आपल्या संस्थेमध्ये बसण्याची संख्या सुद्धा धीरे धीरे कमी होईल. अरे मला सांगायला हरकत नाही, एका सगळ्या शिबिरातले मुलं महाराज जेवढे असतात तेवढे एका मदरशामध्ये असतात. आणि तरी सुद्धा आपण जर सावध होत नसाल तर मग धर्मकार्य करायचं कोणी करायचं. म्हणून माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना, आज्ञा नाही बाबा, आज्ञा काय, पण विनंती करायला काही हरकत नाही. 15 दिवसाचं महाराज प्रमोद महाराजांचं असते शिबिर. हे गायक दिसतात ना, हे शिबिरातलेच आहेत. आणि म्हणून असं एखादं शिबिर घेत जा. कीर्तनकार मंडळी असेल त्या शिबिराला आपण भेट देत जा, त्यांना मदत करत जा. बालसंस्कार शिबिरं चालले पाहिजेत आणि ते घ्यावेत, हे काळाची गरज आहे. मला यासाठी बोलायचं आहे आपल्याशी. विदर्भामध्ये सद्गुरू वासुदेवजी महाराजांनी बालसंस्कार शिबिर चालू केले, म्हणूनच विदर्भातले विद्यार्थी आळंदीला गेले आणि आज त्या भागामध्ये कीर्तनकार तयार झाले. त्यामध्ये वासुदेवजी महाराज जसे त्याचे जनक आहेत, तसे आमचे नथुसिंगजी बाबा हे दौऱ्याचे जनक आहेत. हा जो 2 महिन्याचा ना दौरा चालू आहे, 64 वर्षापासून चालू आहे. या दौऱ्याने काय दिलं? या दौऱ्याने महाराज अनेक कीर्तनकार दिले. ज्यांना बिचारांना कीर्तनाचं स्टेज मिळत नव्हतं त्या कीर्तनकारांना स्टेज दौऱ्याने दिलं. कोणा कीर्तनकाराला स्टेज दिलं दौऱ्याने सांगायला हरकत नाही. आमचे गुरुवर्य संदीपान दादाला सुद्धा स्टेज देण्याचं काम दौऱ्याने केलं, नाही का. त्या ठिकाणी घुले बाबांना सुद्धा ते या ठिकाणी हे उभं राहण्याचं स्थान देण्याचं काम त्यावेळेला दौऱ्याने केलं. त्यावेळेला हे नवीन असतील, त्या ठिकाणी येत असतील, अशा पद्धतीने हा दौरा आपल्या खानदेशाची ओळख आहे. आणि ही ओळख मिटू देऊ नका. ओळख मिटणं बरी नसते बरं का. ही ओळख फार महत्वाची. स्वतंत्र सत्य होत असतील तो भाग वेगळा आहे, पण खानदेशाची ओळख म्हणजे दौरा नाही का. विदर्भाची ओळख म्हणजे शिबिर, नाही का. ती ओळख नाही मिटली पाहिजे. आणि म्हणून मराठवाड्यातली ओळख म्हणजे भजन, गावोगावी भजन. हा मृदंग आहे ना, हा मृदंग मराठवाड्यातलीच ओळख आहे. बंकट स्वामी महाराज जर नसते तर हा मृदंग असा चांगला वाजला नसता. त्या चाली आहेत ना, ते सुद्धा मराठवाड्याची ओळख आहे लक्षात. आणि म्हणून अशा अर्थाने आपण हा दौरा असाच चालू ठेवा, त्याला मदत करा. ही आपली खानदेशाची ओळख आहे, ही मिटू देऊ नका, असाही आपल्याला एक आग्रह करतो. या ठिकाणी येण्याचा योग आला, आपण सगळ्यांनी या ठिकाणी हे बसलात, खऱ्या अर्थाने श्रवण केलं. नथुसिंग बाबांच्या चरणी अशी प्रार्थना आहे. आणखी महाराज खानदेशाची दुसरी अशी ओळख आहे की जोग महाराजांना त्या काळामध्ये साथ देणारा जर कोणी असेल तर खानदेशाचा आहे. येनगाव महाराज, येनगाव जर जिंकलं नसतं ना मात्र मग कठीण झालं असतं. येनगाव जिंकून देण्याचं काम सुद्धा त्यावेळेला खानदेशानेच केलं. ती नावं आहेत त्याच्यामध्ये, चरित्रामध्ये ती सगळी नावं आहेत. कोण गेलं, कुणाला आठवलं, कुणाला त्यांनी उठवलं रात्री, कोण वकील गेला, त्यांना लोकमान्य कसे भेटले, त्यांनी काय सांगितलं, ते कसे आले, जोग महाराज काय बोलले. मला असं वाटतं की हे तुम्हाला माहीत करून घ्या बरं काय. सगळं जोग महाराजांवर खटला होता, तो इकडेच होता, खानदेशाच्या आणि विदर्भाच्या बॉर्डरला आहे म्हणा ते का येणगाव. असं दोन्ही याच्यात आहे. आम्ही पण आहो बरं का त्याच्यात. आणि म्हणून अशा अर्थाने आपलं फार मोठं संप्रदायासाठी त्या काळातलं योगदान आहे. हे संप्रदायाला कधी विसरता येणार नाही.
आणि अशीच ही परंपरा आपण टिकून ठेवावी पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना प्रार्थना करतो. माझ्या सेवेला या ठिकाणी विराम देतो. विठ्ठल जय जय.